आईचं 10वं आटोपल्यावर तो शांतपणे बसून होता बाजूच्याच कठड्यावर. अर्धा तास लागला होता जवळजवळ कावळा शिवायला. त्याला नक्की कळत नव्हतं की आईचं नेमकं काय कमी झालं आपल्याकडून. कुठली इच्छा अपूर्ण ठेवूनच आई गेली आपली. तेव्हाच त्याचा 18 वर्षांचा मुलगा आला आणि बसला त्याच्या बाजूला. त्याच्या खांद्याभोवती हात ठेवून त्याला म्हणाला, बाबा. कावळा काही केले शिवत नव्हता, म्हणून मी मनात बोललो की मी माझ्या आईबाबांपासून कधीच वेगळा राहणार नाही, जसे माझे बाबा राहिले तुमच्यापासून. अगदी 15 मिनिटांवर का होईना, पण वेगळं राहणं हे वेगळं राहणंच असतं. 8 तासांच्या रात्रीत 15 सेकंदही पुरतात ह्या वयात जीवाचं बरं वाईट व्हायला. आज आपण आजी आजोबांसोबत असतो तर आजीला जोराचा ठसका लागताच मी पळत तिला पाणी दिलं असतं, पण आजोबांना कसं ते जमणार होतं ते. आजोबांनी हे ठसक्याचं मला मागवून सांगितलं होतं, ह्या अटीवर की मी तुम्हाला सांगणार नाही, आणि म्हणूनच यापुढे मी आजोबांसोबत जाऊन राहीन, त्यांना कधीही एकटं सोडणार नाही, असंही बोललो पुढे. मला खरंच माहीत नाही ह्यात कितपत तथ्य असतं, पण पुढल्याच क्षणी कावळा शिवला खरा. लेकाचं हे ऐकून त्याने गहीवरून पाहिलं त्याच्याकडे आणि हमसा हमशी रडू लागला तो. थोड्या वेळेने शांत झाल्यावर लेकाला म्हणाला, त्या रात्री 2:30च्या दरम्यान माझ्या स्वप्नात आई आली होती आणि 3 वाजता ती गेल्याचा फोन आला बाबांचा. मलाही खरंच माहीत नाही ह्यात कितपत तथ्य असतं, पण कोणी आठवण काढली की ठसका लागतो म्हणतात ना, मग आईला लागलेला तो शेवटचा ठसका मी काढलेल्या तिच्या आठवणीचाच तर नसावा. बाप लेक निशब्द होत आता समोरच्या त्या पिंडाकडे बघत बसले होते. ह्या सगळ्यात तथ्य असावं की नसावं ह्या आपापल्या मनातून चाललेल्या द्वंद्वात शेजारी ठेवलेल्या पानावर आता अनेक 3-4 कावळे जमा झालेले दिसत होते. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.